आपण श्रवण करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेले आहात. आज आपण श्रीमद भागवत महात्म्य श्रवण करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत म्हणजे काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या कथेची ही पूर्वपीठिका म्हणजे हे भागवत महात्म्य आपल्याला समजून सांगतं. आणि त्या कथेच्या माध्यमातून, त्या महात्म्याच्या माध्यमातून आपल्याला ते लक्षात येत असतं. आणि मग आपली ही जी वाटचाल आहे ही त्या प्रभू परमात्म्याच्या लीळेकडे होत असते. आणि म्हणून आपल्याला श्रीमद भागवत महात्म्य अगोदर श्रवण करावं लागणार आहे. एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि भगवंताचा गजर करायचा. हा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्रीमद भागवत कथा थोडा इको राहू द्या. बरोबर. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की श्रीमद भागवत कथा का श्रवण करावी. तर त्याचं कारण असं आहे की श्रीमद भागवत कथा आमच्या जीवनातली व्यथा दूर करण्याचं काम करत असते. आणि म्हणून आम्ही कथा श्रवण करावी. मग हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कोण देत असतं तर हे ज्ञान संत देत असतात, गुरु देत असतात. म्हणून सर्वात अगोदर त्या गुरुला नमन केलं पाहिजे. कारण गुरु गोविंद दोनों खडे, काके लागू पाय. गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाय. बलहारी गुरु आपने, गोविंद दियो बताए. कबीरा गोविंद
आणि आता नैमिषारण्यातली ती कथा आहे, लक्षात घ्या. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी बसलेले आहेत. किती ऋषी बसलेले आहेत? 88,000 ऋषी त्या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत, बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठे असलेले सूतजी नावाचे ऋषी बसलेले आहेत. आणि त्यांना शौनक ऋषी विचारतात. काय विचारतात? अज्ञान भ्रांत विध्वंस सूर्यकोटी समप्रभ सुतख्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. हे मुनिवृंद, आपण आपल्या ठिकाणी असलेलं जे ज्ञान आहे ना, हे सूर्याच्या हजारो कोटी किरणांप्रमाणे आहे. आणि म्हणून आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, ज्ञानी आहात. आमची अशी इच्छा आहे की आपण आम्हाला ज्ञान प्रदान करावं. आपल्या मुखातनं निघालेलं ज्ञान आम्हाला नक्कीच त्या प्रभू परमात्म्याच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पडेल. आणि म्हणून आपण आम्हाला ज्ञानदान करावं. मग जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, परंतु सगळ्यात पवित्र गोष्ट जर कुठली असेल तर ती कोणती गोष्ट आहे सांगता येईल कोणाला? हा, पैसे, नाम, ज्ञान. पण ते ज्ञान कसं असलं पाहिजे? श्रद्धायुक्त असलं पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि म्हणून सगळ्यात जगातली कुठली गोष्ट पवित्र असेल तर ती म्हणजे ज्ञान. आणि आता हे ऋषी त्या सूतजींना सांगतायत की आपण आम्हाला ज्ञान प्रदान करावं. आणि ते त्यांना प्रार्थना करतायत. ते पुढे काय म्हणतात? काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. हा जो काळ आहे ना, हा काळ सगळ्यांना भक्षण करत येत आहे, अगदी एखाद्या मोठ्या सर्पाप्रमाणे, एखाद्या भुजंगाप्रमाणे. आणि याच्यातनं आपल्याला जर मुक्ती करून देणारं जर कुठलं शास्त्र असेल ना, तर ते कोणतं शास्त्र आहे? श्रीमद भागवतम शास्त्रम कालकिरेण भाषितम. श्रीमद भागवत असं एक शास्त्र आहे की हे शास्त्र माणसाला त्या काळापासून वाचविण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या परमेश्वराच्या दिशेने नेण्यासाठी ते रुजू करत असतं. आणि म्हणून आपण आम्हाला ज्ञान प्रदान करावं. आता त्या ठिकाणी अनेक राजे रजवाडे आलेले आहेत, संत आलेले आहेत, ऋषी आहेत, ब्रह्मदेव सुद्धा आलेले आहेत, नारदजी आलेले आहेत. आणि आता त्या सभेमध्ये एक प्रश्न निर्माण होतो. त्या सभेमध्ये एक प्रश्न निर्माण होतो. काय प्रश्न होता? की जगात सगळ्यात मूल्यवान वस्तू कोणती? एकाने सांगितलं की पैसे. पैसे हे जगात सगळ्यात मूल्यवान आहेत. कारण पैसा है तो सब पूछते है कैसा है की नाही? पैसा जर असला तर माणसाची किंमत वाढून जाते. एखादा चांगला माणूस एखादी गोष्ट जर सांगत असेल तर त्या बोलण्याला काही किंमत राहत नाही. का किंमत राहत नाही? कारण तो धनहीन आहे, धनवान नाही. आणि एखाद्या धनवानाच्या निरर्थक बडबडीला सुद्धा किंमत प्राप्त होते. का? कारण त्याच्याकडे धन आहे. आणि म्हणून पैशाला या जगामध्ये फार महत्व आहे.
असं एका ऋषीने सांगितलं. सोजी म्हणतात नाही 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 नाही, तुमचं उत्तर चुकीचं आहे. दुसरे म्हणतात म्हटले बरोबर तर सांगितलं ना त्यांनी. म्हटले हो बरोबर आहे, परंतु तरी सुद्धा तितकं समर्पक उत्तर नाही. मग म्हटले हिरे. जगामध्ये सगळ्यात मौल्यवान कुठली गोष्ट आहे? पैसे नाही तर मग हिरे. नाही म्हटले हिरे पण आहेत, खूप बऱ्याच लोकांकडे. ते दाखवत नाही तो भाग सोडा. म्हटले माणिक, मोती, सोनं. म्हटलं तुमचं एकही उत्तर योग्य वाटत नाही. म्हटलं सोनं तर बऱ्याच लोकांकडे, कोणाकडे फक्त 2 कानातले आहेत, कोणाकडे विटा आहेत, बिस्किट आहेत ना. हो म्हणू नका बर का. हो म्हटले तुम्ही घ्यायला येईल. असं कमी अधिक प्रमाण असू शकतं. मग आता अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की म्हटले आता असं करा, या प्रश्नाचं उत्तर आपणच द्या. ते म्हणतात की जगात सगळ्यात मूल्यवान जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम. जगात सगळ्यात मूल्यवान गोष्ट कोणती आहे? प्रेम. प्रेम हे असं आहे, या जगामध्ये सगळ्यात मूल्यवान जर कुठली गोष्ट असेल तर ती प्रेम आहे. कारण प्रेमाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. प्रेमाशिवाय संसारही होत नाही आणि प्रेमाशिवाय परमार्थही होत नाही. होतो का? ठरवा बरं तुम्ही आता की आता नवऱ्यासोबत चांगलं वागायचं नाही, प्रेमाने वागायचं नाही, तुमचा संसार पूर्णत्वात जाऊ शकतो का? हा बरं ठीक आहे, तुमचं जाऊ द्या, तुमचं तुम्ही ठरवा बरं. असं तुमचे याचे वांदे होतील. शेवटी त्यांच्याच पाया पडायला जायचंय. बरोबर आहे का नाही? असं आहे. आणि म्हणून प्रेमाशिवाय जगात मूल्यवान गोष्ट कुठली नाही. म्हटलं एखादं प्रेमाचं प्रतीक सांगा. म्हटलं हे काही तर ब्रह्माजी बसलेले आहेत, प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ते म्हटले नाही नाही, यांना कुठे वेळ आहे, यांच्यापेक्षा श्रेष्ठ सांगा. म्हटले यांच्यापेक्षा श्रेष्ठ विष्णूजी आहेत. म्हटले नाही. मग त्यांच्याही पेक्षा सांगा. मग त्यांनी सांगितलं की म्हटले महादेव असे आहे की त्यांच्याकडे प्रेमच प्रेम आहे. म्हटले कसं काय? म्हटलं ते त्यांच्या भक्तांसाठी कुठंच धावत पळत जात नाहीत, ते जागेच बसलेले असतात कैलासावर. म्हटले असं? म्हणे हो. ज्याला काही काम असेल त्याला तिथे जावं लागतं. आता करायचं काय? आता नारदजी म्हटले ठीक आहे, तुम्ही सांगितलेलं हे बरोबर आहे, परंतु आता काय करायचं? मी त्यांच्यामध्ये फूट पाडून दाखवलं म्हणे. पती पत्नीमध्ये, पती पत्नीचं भांडण होतं ना, तुमच्या घरात होतं का? होत नाही? होत ना? होत नसेल तर मी येतो लावायला. भांडण ज्या ठिकाणी भांडण होतं ना त्या ठिकाणी प्रेम वाढतं असं म्हणतात बरं का. मला काही अनुभव नाही अजून, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमचा काही भरोसा दिसत नाही. तर नारदजींनी शपथ घेतली. दिवसांमागून दिवस जात होते. एके दिवशी बघितलं नारदजी कैलास पर्वतावर गेले. महादेव पार्वती काही वेगळे दिसत नव्हते. कधी काहीतरी खेळ चालू होता, कधी तपस्या चालू होती, कधी काही कधी काही. एके दिवशी ते रिकामे दिसले आणि आता त्या ठिकाणी गेले. आणि ते त्या ठिकाणी गेल्यानंतर आता त्यांनी बघितलं की महादेव त्या ठिकाणी नाही, पार्वती माता एकटी आहे. आणि पार्वती मातेला सांगितलं की म्हटले आई बाबा कुठे गेलेत? ते म्हणे ते बाहेर गेलेत. म्हणे असं? माझं काम होतं म्हणे त्यांच्याकडे. असं कोण म्हणतं? नारदजी म्हणतात. मी प्रश्न विचारणार आहे बरं का तुम्हाला. हा, नारदजी काय म्हणतात की माझं त्यांच्याकडे काम होतं. म्हणे काय काम होतं असं तुमचं त्यांच्याकडे? म्हणे थोडं पर्सनल काम होतं माझं, वैयक्तिक. पार्वती म्हणते असं काय आहे?
जे तुम्ही त्यांना सांगू शकता पण मला सांगू शकत नाहीत. त्यावेळेस नारदजी म्हणतात की तुम्ही अमर कथा ऐकलेली आहे का? म्हणे नाही बुवा, आतापर्यंत भरपूर कथा ऐकल्या परंतु मी अमर कथा कधीही ऐकलेली नाही. नारदजी म्हणतात ही जी अमर कथा असते ती ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम असतं त्याला ही कथा सांगितली जाते. म्हटले असं? म्हणे हो. आता पार्वतीने विचार केला, नारदजीचं काम झालं होतं, नारदजी निघून गेले आणि नारदजी निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी आता पार्वती माता विचार करते, आतापर्यंत एवढं सांगितलं परंतु अमर कथा मला सांगितली नाही, काय असेल? म्हणजे याचा अर्थ महादेवाचं माझ्यावर प्रेम नाही. शंकेला जागा निर्माण झाली. बघा शंका कशी असते, फार विचित्र असते. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून शंका जर निर्माण झाली तर ती कुठल्या थराला जाऊन पोहोचेल हे सांगता येत नाही. थोड्या वेळाने महादेव आले आणि आता महादेवानी तर विचारलं, बघितलं घरातलं वातावरण गरम गरम चटके देत होतं बाहेर. घरामध्ये जर काही बिघडलेलं असलं तर माणसाला बाहेरच समजून जातं. तुम्हाला समजतं का नाही? टेम्परेचर, घरातलं टेम्परेचर बाहेर समजतं ना? हा, चटके मारतात ना बाहेर. असं आहे. महादेवाच्या लक्षात आलं आज रोजच्या सारखं आगत नाही, स्वागत नाही, काहीच नाही. आणि आता ती विचार करायला लागली आणि पार्वती काही बोलत पण नाही आपल्यासोबत. आता दोघंही बोलले नाही तर विषय सुरू कसा होणार? मग एकाला सुरुवात करावं लागेल ना. महादेवाने विचारलं, म्हटले देवी मुलं कुठे गेले? महादेव पार्वतीला 2 मुलं आहेत. कोणते मुलं आहेत? हा, अजून एक आहे कार्तिकी. छान, टाळ्या वाजव. टाळ्या वाजवत राहायच्या, विनाकारण नाही वाजवायच्या बरं का. हा, एकदा काय झालं, असंच एका ठिकाणी कथा चालू होती आणि कथा चालू असताना अचानक सभेतल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला प्रश्न पडला, बाबा मी असं तर काही बोललो नाही की जेणेकरून सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. नंतर मी थोडं बारीक लक्ष देऊन बघितलं तर मागच्या बाजूला एक तंबाखू खाणारा त्याने अशी टाळी वाजवली, त्याने टाळी वाजवली म्हणून बाकीच्यांनी टाळी वाजवली. असं होत असतं ते, आहे की नाही? याला अनुकरण म्हणतात. हे अनुकरण आहे. आम्ही कोणाच तरी अनुकरण करत असतो आणि म्हणून आम्हाला परमार्थ करत असताना परमार्थ हा कशा पद्धतीने करायचा आहे, हा स्व अनुभूतीने करायचा आहे. कारण आमचे स्वामी म्हणतात की हा जो धर्म आहे हा धर्म कसा आहे, हा प्रतिती पंथ आहे. ज्याला प्रतिती आली ना तोच या ठिकाणी येतो, राहतो, टिकतो. ज्याला अनुभूती येत नाही तो इकडे येतच नाही. आणि म्हणून अनुभूती ही फार महत्वाची आहे. परंतु आम्ही अनुभूती न घेता परमार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो. एकदा काही लोकांची दिंडी निघाली आणि आता दिंडी निघाल्यानंतर असं आपल्या बत्कलवाडीच्या गावासारखं सुंदर असं गाव होतं आणि त्या गावामध्ये आता ही दिंडी आली. गावामध्ये दिंडी आल्यानंतर गावातल्या लोकांना आधीच वार्ता समजली होती की आपल्या गावामध्ये दिंडी येते. सगळे गावातले लोक, महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण मित्र मंडळी, बाळगोपाळ सगळेजण त्या ठिकाणी गेले. त्यांचं आगत झालं, स्वागत झालं, पाय धुतले, विडा, अवसर, गंध, अक्षदा, गळ्यामध्ये हार, तुरे, फुले, माळा वगैरे वगैरे सगळं झालं. आणि आता त्यांना घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर त्यांचे पाय धुण्यात आले. पाय धुतल्यानंतर आता त्यांचं आगत स्वागत झालं. त्यांना जेवायला बासुंदी,
पुरी, पुरणाची पोळी, वांग्याची भाजी, भात होता. अजून काय होतं? सपक वरण. तुमच्याकडे असतं ना सपक वरण, डिकासीन, अशी सगळी व्यवस्था त्यांची. ज्या माणसाच्या घरी मोठे मुक्कामी होते तो मोठा श्रीमंत माणूस होता गावचा, आणि त्याच्याकडे एक 10-15 सालदार होते. काय म्हणतात तुमच्याकडे? सालदारच म्हणतात ना. त्या सालदारांनी पाहिलं, त्या सालदारांची मीटिंग बसली. ते सालदार म्हणे नुसते चालत आले म्हणे, नुसते चालत आले तरी त्यांना बासुंदी, पुरी, आणि आपण दिवसभर आवता हाकलतो. आपल्याला तर रेशनच्या तांदळाच्या खिचडीशिवाय दुसरं काहीच नसतं म्हणे. दणका उठवला म्हणे, खिचडी घ्या. मालकीनबाई म्हणते खिचडी घ्या. आता आपण बी असं करू म्हणे, आपण बी दिंडी काढू म्हणे. सालदारांची मीटिंग, सालदारांनी आता मीटिंग त्यांची ती फिक्स झालं, ठरलं त्यांचं पदयात्रा काढायची, दिंडी काढायची. आणि आता मग म्हटलं अरे दिंडी काढायची पण दिंडीला सामान लागतं, एवढं सोपी गोष्ट नाही ती. मग सामान कुठून आणायचं? चला म्हटले. आता ते सामान एका जणाचं मागचं भितड पाडलं, सामान चोरून आणलं आणि निघाली 10-15 सालदारांची दिंडी. सालदार मस्तपैकी भजन बिजन आपलं येडवाकडं काहीतरी जे येत होतं ते, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सालदारांची दिंडी निघाली. आणि आता सालदारांना घ्यायला लोक जमा झाले. त्यांना काय माहिती, त्यांना वाटलं महाराज येत आहेत. दिंडी वगैरे आली, गावातले लोक हार तुरे फुलं बिलं माळा, पाय धुवायला पाट पटकर बसायला, असं सगळी व्यवस्था. तो त्याच्याकडे पाहायचा आणि तो त्याच्याकडे पाहायचा. बाहेर गंमत, बाहेर काय मजा राहते. असे एकामेकाकडे पाहायचे, खुश व्हायचे. आता संध्याकाळी जेवायला बसले, जेवण बिवण मस्तपैकी पुरी बिरी. ते म्हटले आता आपण असं करू, म्हटले आता आपण काय मालकाकडे कामाला जायचं नाही, आता आपण वर्षभर दिंडीच काढू म्हणे. मस्त खायला भेटतं म्हणे, मजा आहे, एवढं मान असतो म्हणे. ते झालं. आणि आता ती त्या ठिकाणी जेवायला बसली. पुरी, बासुंदी, भजे, पापडी, वडे, असं सगळे पदार्थ त्यांना वाढण्यात आले. आणि सगळे पदार्थ वाढल्यानंतर आता ते जेवण खावण झालं आणि आता रूम मध्ये जायला लागले झोपायला. तितक्यात घर मालकाने म्हणे ते भजनी मंडळ आलं. महाराज, ओ महाराज, म्हणे काय तुमच्यामध्ये कीर्तनकार कोण आहे? आता गुतलं का घोडं? यांच्यात कीर्तनकार कोण होता? कोणीच नाही. आम्ही अभंग कोणता घेणार आहे, कसं सुरुवात काय कसं? तेव्हा तुम्ही वा पुढे आम्ही आलोच. त्यांना दिलं काढून पुढं. हे बसले, यांनी रूम पॅक लावली आणि आता यांची मीटिंग बसली. हे म्हटले अजिबात कुणीच बोलायचं नाही, जो बोलेल त्याला कीर्तन करावं लागेल. 9 वाजले, लोक जमा झाले आणि गावा आता घरमालक आले. महाराज, ओ महाराज उठा. ऊन नाही, कोणीच बोलायला तयार नाही, कारण जो बोलेल त्याला कीर्तन करावं लागेल. करावं काय प्रश्न निर्माण झाला, कोणीच बोलायला तयार नव्हतं. आता लहान पोराला बोलवलं. म्हणे बाहेर बाबा, हे मेले बेले काय म्हणे महाराज, काय आवाज द्यायला तयार नाही म्हणे. एका लहान पोराला वरून त्या साण्यातून उडी मारायला लावली. जसं त्यांनी उडी मारली तसं एका सालदाराच्या बोकांडीच बसलं ते. तसं त्यांनी मोठ्याने आवाज दिला, ओ बाप रे. लगेच त्यांनी पकडलं.
आता कीर्तन तुला करावं लागेल. आणि मग आता आले, कीर्तनाला सुरुवात झाली. विना घेतला हातामध्ये आणि तो म्हणतो, आता कीर्तन कस करू. ते बाकीचे म्हणतात, तेव्हा भजा कशा खाल्ल्या. असं आहे ते. आपला देखूवेकी परमार्थ. आपला परमार्थ कसा आहे? देखूवेकी. तिने केलं म्हणून मी करणार. परंतु स्वामी काय म्हणतात? हा प्रतिती पंथ की धीमती. आपला हा धर्म कसा आहे? हा प्रतिती पंथ आहे. प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती येणार. आणि आता त्या ठिकाणी त्यांचे वाद सुरू झाले. ते म्हटले, काय मला पार्वती माता म्हणते, मला काय याच्यासाठी लग्न करून आणलं का म्हणे माझ्यासोबत? मुलांची काळजी घ्या, मला भांग नाही, दत्तुरा नाही, काहीच नाही म्हणे महादेव म्हणे. आणि आता या ठिकाणी एक छोटस एक गीत आहे बाबा. आपली आज्ञा असेल तर घेतो, घेऊ ना? भोला भांग तिहारी, भोला भांग तिहारी, मित घोटत घोटत हारी. भोला भांग तिहारी, मित घोटत घोटत हारी. मेरे दोनों हाथ उठाए, तेरी एक दिन की होए तो घोटू रोगन घोटी जाए. भोला भांग तिहारी, घोटत घोटत हारी. पत्नीचं भांडण पेटलेलं बघा. जेव्हा नवरा बायकोचं भांडण होतं घरामध्ये, मोठी विचित्र अवस्था असते. कोणीच कुणाचं ऐकून घ्यायला तयार होत नाही. आणि आता महादेव पार्वतीचं भांडण चालू आहे. आणि आता पार्वती महादेवाला म्हणते की याच्यासाठी माझ्या बापांनी लग्न लावून दिलं का तुमच्यासोबत? तुमचे पोरं सांभाळा, तुम्हाला भांग दत्तुरा करून द्या. माझ्या वडिलांनी मला कसं पालन केलेलं आहे? नाजुक तन है नाद से पाला, कैसे कहो कसाले. नाजुक तन है नाद से पाला, कैसे कहो कसाले. भांग तुम्हारी घोटत घोटत हाथ में पड़ गए छाले. हाथ छाले, हाथ छाले, तेरी रोज रोज की हमसे सही न जाए. तेरी एक दिन की हो तो रोज न घोटी जाए. भोला भांग तिहारी, नित घोटत घोटत हारी. भोला भांग तिहारी, घोटत घोटत ते काय म्हणतात बघा. पहिलं सांगितलं हे काम माझ्याकडून होणार नाहीत. माता मावल्यांच्या धमक्या मोठ्या विचित्र असतात. पहिली धमकी दिली गेली की हे काम माझ्याकडून होणार नाहीत. दुसरी धमकी आता पार्वती माता शंकरजीला देते. काय म्हणते ती?